दिलंय। आम्ही ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो, आम्ही दादागिरी करत नाही, भांडणं करत नाही। विशेष म्हणजे महिला आंदोलन चालवतात आणि महिला कधी अशी उसा करत नाहीत, त्यांना आपल्या भावांची, मुलांची, नवऱ्यांची, सगळ्यांची काळजी असते आणि म्हणून या आंदोलनाची भूमिका थोडक्यात मी ते मानतो। आमचे रमेश पाटील या आंदोलनात साक्षीदार आहेत। इथला आगरी बांधव हा बाबासाहेब आंबेडकरांमुळे या जमिनीचा मालक झाला आणि मालक झाला म्हणून आता तो चांगल्या पद्धतीने जगतोय। आणि या जमीन हक्काचं जे आंदोलन ठाणे जिल्ह्याला का गरजेचं आहे हे तुम्हाला मी सांगतो। आपल्या बुद्धभूमी फाउंडेशनला तहसीलदारांनी पंचनामा करून सांगितलेलं आहे की या जागेवर 1980 पासून आपला कायमस्वरूपी ताबा आहे। मी बुद्धभूमीमध्ये जे भाषण केलं होतं त्यामध्ये पण सांगितलं होतं की ताबा, कब्जा आणि वहिवाट यानुसार जमिनीची मालकी सिद्ध होते। केवळ 7/12 नावावर केला म्हणून जमिनीचं मालक होता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे 2 निकाल आहेत। त्याच्यामुळे मी आदरणीय भंते गौतम रत्न महाथेरो यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। कारण जे आंदोलन आम्ही नागरिकांनी म्हणजे बौद्ध बांधवांच्या भाषेत उपासकांनी करायला पाहिजे होतं ते आंदोलन बौद्ध भिक्खूंनी केलं आणि काय सांगितलं की जमीन आम्ही कसतो आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आपल्या फाईलमध्ये आहेत। आता ते पुरावे काय सांगतात की ही जमीन ही बुद्धभूमीची आहे, म्हणजे उद्या 7/12 नोंदवायचाच झाला तर तो बुद्धभूमीच्या नावाने नोंदवला जाईल। याच पद्धतीनं न्यायालयाने पण निकाल दिलाय। एका केसमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या विरोधात काही लोक गेले होते, त्यामध्ये न्यायालयाने कबूल केलं की बुद्धभूमीच्या विश्वस्तांना इथून बाहेर पाडता येणार नाही। आणि म्हणून ही जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे। तुम्ही घोषणा देताय, मला आदर आहे, पण शासन असं दाखवतंय, मला वाटतं एका आयुक्तांचं पण म्हणणं होतं की हा 7/12 पालिकेचा झाला, तर ते खोटं आहे। फिजिकल ताबा, प्रत्यक्ष ताबा हा बुद्धभूमीचा आहे आणि प्रत्यक्ष ताबा बुद्धभूमीचा असल्यामुळे ही 32 एकर जमीन आमची आहे। आता या आंदोलनामध्ये मी एक आगरी समाजाचा कार्यकर्ता, भंडारी समाजाचे नेते पण इथे येणार आहेत, कोळी समाजाचे नेते येणार आहेत, इथे आमचे रमेश दादा आहेत, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत, त्यांच्यावर पण अन्याय इथे झालेला आहे। आणि त्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे अन्याय करणारे एकच आहेत, इथले आमदार, इथले खासदार हेच आमच्यावर अन्याय करतात। ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची जबाबदारी आहे इथे आता भेट दिली पाहिजे। पोलिसांची जर अशी इच्छा असेल की हे आंदोलन सामोपचाराने मिटावं, त्या जिल्ह्यातले आमदार आणि खासदार यांनी यावं, आंदोलक आमच्या ताईंशी चर्चा करावं। आणि मी स्वतः सांगतो की आमच्या महिलांकडे आम्ही नेतृत्व दिलेलं आहे। महिला इथे बसतील, महिला इथे सांगतील, भिक्खू संघ इथे आहे। मुद्दा असा आहे की हे आंदोलन ठाणे जिल्ह्यात का होतंय की ज्या अपरांत प्रदेशातून ठाणे, रायगड, पालघर इथून इथल्या आदिवासींना, इथल्या ओबीसींना, इथल्या एससींना अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला आंदोलन केलं। तरी शब्द वापरले, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर। आज जमीन आम्ही कसतोय आणि पालिका सांगते काय ही जमीन आमची झाली, तर तो 7/12 जो फिरवलेला आहे तो भ्रष्टाचार आहे। आणि हा 7/12 फिरवणं हे प्रत्येक गावामध्ये आज चालू आहे। आगरी कोळ्यांच्या गावातल्या बाहेरच्या सरकारी जमिनी आहेत, गुरुचरण जागा आहेत, हे परस्पर सरकार आपल्या नावावर करते। आता सरकार हे सगळ्यांचं असतं, मग सरकार असं का करते तर सरकार आज भूमाफियाच्या भूमिकेत आहे। 7 मिनिटाच्या भाषणात बुद्धभूमीच्या मी हेच सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। या आंदोलनाची जी मुख्य भूमिका आहे, या आंदोलनामध्ये आमच्या बुद्धमूर्ती हटवल्या असतील, भिक्खू संघाचा अपमान झाला असेल, पण तो सगळा झालाय जमिनीचा हक्काचं संरक्षण करण्यासाठी। आणि पुन्हा एकदा भिक्खू संघाचं मी अभिनंदन करतो, जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। खरं म्हणजे त्यांनी सगळ्या संसाराचा त्याग केलेला आहे, सगळ्या प्रकारच्या मोहांचा त्याग केलेला आहे। पण आम्ही सगळेजण जमिनीचे लढे लढवत नाही। जमिनीची लढाईची वेळ आली की आपण जमिनीची किंमत विसरतो। आज ह्या जमिनीची किंमत आहे 12,000 कोटी। किती आहे? 12,000 कोटींची जमीन आहे। तुम्हाला माहित आहे का? मी खास करून ताईंना सांगेन, आमच्या आगरी कोळी महिलांच्या अंगावर जे 40 सोळ्याची गंथनं आली त्याचं मूळ कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, 7/12 आमच्या नावावर झाला, त्यातून आलेल्या पैशाने आमच्या महिला श्रीमंत झाल्या। आणि याच पद्धतीनं आमची जिथे जिथे घरं आहेत, जिथे जिथे वस्त्या आहेत, ती आंदोलन लढवण्याची गरज होती। आणि म्हणून भिक्खू संघाने जे आंदोलन केलेलं आहे सरकारच्या विरोधी नाही आहे, हे आंदोलन देशाच्या कायद्याला धरून आहे।
संविधानिक कायद्याला विरोध आहे. याच्यामुळे या आंदोलनाच्या विरोधी कोणी बोलणं किंवा त्या आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या देशातल्या ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्या जमीन अधिकारांना नकार देण्यासारखं आहे आणि खरं राष्ट्रवादी आंदोलन आहे. आणि म्हणून यातले 2 पुरावे आहेत ते मी आत्ताच वाचले, अगोदर पण वाचले, पण इथे बोलण्यापूर्वी नीट वाचून घेतले. त्यामध्ये इथल्या तहसीलदारांनी पूर्ण पुरावा दिलेला आहे. त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा हा बुद्धभूमीचा आहे, कोणाचा नाही, दुसरं कोणाचा नाही. आणि न्यायालयातून ह्याचं रिचेक झालेलं आहे. न्यायालयाने सांगितलं की इथल्या बनतेंना त्या ठिकाणावर हटवता येत नाही. आणि म्हणून जे कोणी वकील आहेत त्यांच्यासमोर मोठे चॅलेंज आहे. जर आपण न्यायालयात गेलो तर या जमिनीचे आम्ही मालक ठरतो. आता जमिनीचे मालक आपण आहोत तर आता विकास करण्याचं काम मालकच करतो. ज्यांचे ज्यांचे बंगले आहेत, ज्यांची घरं आहेत, त्यांचा विकास करायला सरकार येतं का? नाही. त्यासाठी प्राधिकरण स्थापन, राजाराम पाटलांचा बंगला डेव्हलप करायचा आहे तर प्राधिकरण करेल का? कोण नाही करणार, कारण हे आमचं आहे. आणि तुम्हाला खरोखर वाटत असेल, आनंद वाटत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप बौद्ध लेण्या आहेत, सागरी किल्ले आहेत, अनेक ठिकाणं आहेत, त्यांचा विकास आतापर्यंत का झाला नाही? तर याच्यामध्ये शासन चुकलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी राहतो रायगड जिल्ह्यात, मी राहतो उरणमध्ये. आमच्याकडे नवी मुंबई विमानतळाची जागा सिडकोनी घेतली. सिडको म्हणजे कोण? नगरविकास खातं. नगरविकास खातं म्हणजे कोण? आपले शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब. ती घेत असताना तिथे कायदा राबवला गेला नाही. आणि जो 2013चा कायदा होता, भूसंपादन कायदा, तो राबवला नसल्यामुळे मी जी टोपी घातली त्या मच्छीमारांना न्याय भेटला नाही. अजूनही मच्छीमार न्यायापासून वंचित आहे. तिथे बुद्ध लेण्या होत्या, त्या बुद्ध लेण्या सुद्धा तोडल्या गेल्या, जेसीपी लावून तोडल्या गेल्या. मी 29 दिवस आंदोलन केलं होतं, पण आमची शक्ती कमी पडली. हा प्रकार आज प्रत्येक गावात होतो ठाणे जिल्ह्यात. की MMRD आहे किंवा म्हाडा आहे किंवा सिडको आहे, हे आपले ग्रामसभेचे अधिकार संपवायला निघालेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की SC आणि ST ला ग्रामसभेने विशेष अधिकार दिले. ग्रामसभेने जाहीर केले की आदिवासींच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाही. पण लोढाने आज जे केलंय, आता हे इथे रमेश पाटील आहेत, तर रमेश पाटलांच्या सोबत एक ठाकूर समाजाचा आदिवासी माणूस आहे, त्याला पण लोढांनी मारलेला आहे. ठीक आहे, लोढा एक बिल्डर आहे, लोढांनी मारलं, पण गृह खातं काय करतंय? फडणवीस साहेब काय करतात? शिंदे साहेब काय करतात? इथले खासदार काय करतात? इथले आमदार काय करतात? आणि म्हणून हे आंदोलन आमचं कोणाच्याही विरोधी नाही. भारतीय संविधानाचा आदर करून आम्ही इथे आंदोलन करतो आहोत. याची नोंद पत्रकार बांधवांनी घ्यावी आणि पोलीस बांधवांनी पण घ्यावी. तुमच्या मनात आलं असेल की बाबा हे रस्त्यावर बसलेत, त्यांना आम्ही हटवू, यांच्यावर गुन्हे दाखल करू, ही लोकशाही आहे. आज आपल्या देशात काँग्रेस पार्टीने आक्रोश केला. का केला? की 22 ते 23 लाख विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं. तरुण वयात आपल्या मुलाला जर अशी निराशा आली तर बापाला काय वाटतं? मला वाटतं 5 ते 7 मुलांनी आत्महत्या केली. हे चांगलं लक्षण आहे का? पुन्हा एकदा तुम्ही द्रोणाचार्य होऊन एकलव्याला ठार करायला निघाले आणि म्हणून हे चालणार नाही. आज हाच प्रकार आहे. बुद्धभूमीचं आंदोलन जर यशस्वी झालं नाही तर अशा प्रकारच्या अनेक जमिनी आमच्या ताबा, कब्जा, वहिवाटीत आहेत. त्या जमिनींचं तुम्ही काय करणार? त्या जमिनी तुम्ही बिल्डरांना देणार का? आणि म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांना पण माझी नम्र विनंती आहे की यातली भूमिका समजून घ्या. त्यातली भूमिका आहे जिथे जिथे आमचा माणूस जमीन कसतो ती जमीन मालकी आम्हाला देण्याचा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आगरी समाज त्यावेळी उपस्थित होता. मी इथे आलोय त्याच परंपरेने आलोय. ज्या आगरी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी जमीन मालकीचा कुळ कायदा करून संपूर्ण देशात अधिकार दिला, आम्ही भूमीहीन होतो. या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या शेतामध्ये लेबर म्हणून, कामगार म्हणून काम करत होतो. आज आमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले. जे काय काही सोनं नाणं दिसतंय आमच्याकडे, त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर आहे. कुठल्या ईश्वरी कृपेने ते आलेलं नाही. आणि म्हणून आजची जी घटना आहे, बुद्धभूमीचं जे आंदोलन आहे, बुद्धभूमीचं आंदोलन हे ठाणे जिल्ह्यामध्ये इथला आदिवासी, इथला SC, बौद्ध, म्हणजे ज्या 59 जाती आहेत, त्या चर्मकार, मातंग सगळे आले. आता उपवर्गीकरणाची आंदोलन चालू आहेत, मान्य आहे, ते आपण थांबवलं पाहिजे. पण आपलं घरच नाही राहिलं, बुद्धभूमीच राहिली नाही तर लढायचं कसं आपण? आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत न्यायी आंदोलन आहे. पत्रकार बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की संपूर्ण देशात हे व्हिडिओ गेले पाहिजेत आणि व्हिडिओमध्ये सांगितलं पाहिजे की ज्या जमीनदार, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याशी लढून या देशातल्या मागासवर्गीयांना जमिनींचा अधिकार मिळाला, पाण्याचा अधिकार मिळाला. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये बाबासाहेब लढलेत आमच्यासाठी, आमच्या लोकांसाठी, आगरी, कोळी, आदिवासी आणि न्हावी समाजासाठी लढले.
त्या बाबासाहेबांनी सांगितलं इथलं जंगल, इथलं संपत्ती याच्यावर आमचा अधिकार आहे. केवळ नोकरी करण्यासाठी आम्ही जन्म नाही घेतलाय. नोकरी जर मिळाली, IAS झाला तर किती पगार मिळेल? 2 लाख रुपये. पण जमीन महागडी किती आहे? 12,000 कोटींची जमीन आहे. त्याच्यामुळे जे काही आरोप झाले भंतेंवर त्यांचा पण मी निषेध करतो. इथे काय 7 कोटी आणि 21 लाखाचा विषय नाही, 12,000 कोटींची जमीन आहे. म्हणजे चोरीचे जरी आरोप करायचे झाले तरी तेवढा मोठा आरोप पाहिजे, कारण आम्ही 12,000 कोटीचे मालक आहोत. आणि हा पूर्ण जिल्हा, या देशामध्ये 85% लोक जर आम्ही असू तर हा देशच आमचा आहे. त्याच्यामुळे आम्ही काय कोणाची जमीन घेत नाही, आम्ही काय कोणाची जमीन चोरत नाही. ही जमीन आमचीच आहे. फक्त आम्हाला आज आंदोलन करावं लागतं. याचं कारण आमच्या बाजूनी प्रशासन नाही. आमच्या बाजूला प्रशासन असतं तर आज तहसीलदारांच्या पंचनाम्यानुसार कलेक्टरने इथे यायला पाहिजे आणि काय म्हटलं पाहिजे, होय ही जमीन बुद्धभूमीचीच आहे. जमीन बुद्धभूमीची आई भूमिका क्लिअर झाली की बाकीचा काय प्रश्न येत नाही. कारण जमिनीवर घर बांधायला काही आपल्याला कोणाची मदत पाहिजे का? नाही. आम्ही आमचं ते घर बांधू शकतो, प्रत्येक माणूस बांधू शकतो. मग आता जी भूमिका शासनाने घेतली, आमचं त्यांना म्हणणं आहे की हा प्लॉट डेव्हलप करताना मालक म्हणून आम्हाला घोषित करा. आणि ह्याच्यामध्ये TDRचा घोटाळा झालेला आहे. सरळ TDR तुम्ही ज्यांना दिलात त्यांचा प्रत्यक्ष ताबाच नव्हता. तो पण पेपर मी वाचला की ज्याचा ताबा नाही त्याला तुम्ही पुनर्वसन दिलंच कसं? जमिनीवर जर आम्ही आहोत तर त्याचं पुनर्वसन आम्हाला भेटलं पाहिजे, पण हे दिलेलं नाही. आणि हा मोठा भ्रष्टाचार आहे. मी भंतेजींना विचारलं की याच्याबद्दल तुम्ही EDला पत्र दिलेलं आहे का? कारण ते 100 कोटीच्या वरचं प्रकरण आहे. इथे फार सिनियर लोक आहेत, म्हणजे त्यांच्यासमोर मी बोलणं चुकीचं आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे, जे कोणी वकील आहेत त्यांनी आता EDला पत्र लिहा. यातला TDR घोटाळा आहे, तो TDR घोटाळ्याची चौकशी EDने केली पाहिजे. आणि म्हणून EDने जर चौकशी केली तर आपल्याकडे माहित आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी EDच्या बाबतीत अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. त्यांना असं प्रकरण आलं की लगेच ते गुन्हा दाखल करतात. आता तुमच्या घरातला माणूस असेल तर ते काय हरकत आहे? कारण आमच्यापैकी EDची तक्रार होण्या इतका अजून कोणी श्रीमंत झालेला नाही. नाहीतर मी सांगितलं आम्हाला पण लावा ED, जर आमच्याकडे तेवढी संपत्ती असेल तर लावा. पण 100 कोटीच्या इतकी जमीन असलेला माणूस कोण इथे आहे का? आणि म्हणून या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदींना, पंतप्रधानांना, गृहमंत्री अमित शहाना पण विनंती आहे की मागासवर्गीयांना जमिनी द्या असं संविधान म्हणते. मंडल आयोगाने सांगितलं होतं की शिक्षण आणि नोकऱ्यांनी समानता येणार नाही. समानता यायच्या असेल तर त्या तुमच्याकडे ज्या जमिनी आहेत त्या आमच्याकडे आल्या पाहिजेत. जेवढ्या कंपन्या आहेत, उद्योग, ते पण आमच्याकडे आले पाहिजेत. धंदे आहेत ते आले पाहिजेत. तुम्ही फक्त नोकरी दिलीत आणि 2 लाख पगार घेणारा माणूस आयुष्यभर काय करतो? फ्लॅट जरी असला तरी मुलं बोलतात पप्पा यात राहू शकत नाही, आता 3 BHK पाहिजे. रात कंटाळतो आणि म्हणतो अरे असं काय केलं, मी कर्ज काढलं. खरं आहे, मुलं वाढली की घर लागतं. आणि याच पद्धतीनं ठाणे जिल्ह्यातलं धम्मभूमीचं आंदोलन हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ कायद्याची आठवण करून देणारं आंदोलन. आणि म्हणून काही हे आंदोलन लढवलं पाहिजे. आणि मी माझ्या बहिणींसाठी खास करून आठवण करून देऊन सांगेन, या देशाने सांगितलं होतं की या देशातल्या महिलांना आम्ही कुठलाच अधिकार देत नाही, संपत्तीचा पण नाही आणि कसलाच देत नाही. आणि त्यामुळे काय झालं की महिलांनी शेतीचा शोध लावून सुद्धा कधी जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव लागलं नाही. आज पण इथल्या महिलांना मी विचारतो की तुमच्या घरातल्या म्हणजे घराचं जे प्रॉपर्टी कार्ड आहे त्याच्यावर तुमचं नाव आहे का? किती जणींचं नाव आहे सांगा मला, किती जणींचं आहे? हात उंच करा, असं उंच. ज्यांचं नसेल त्यांनी घरी जाऊन सांगायचं की राजाराम दादांनी सांगितलंय, भाऊजींना सांगा की माझं पण नाव एका दारावर लिहा, एका दारावर तुमचं, पती आणि पत्नी समान अधिकार आहे. हा कोणी सांगितला? बाबासाहेब आंबेडकर, हिंदू कोड बिलाने. आणि म्हणून महिलांच्या अधिकारासाठी अजून लढाई झालीच नाही. आता ही लढाई बुद्धभूमीचे महिला लढतात, पण पूर्ण देशाच्या सातबाऱ्यावर महिलांचं नाव कुठे आहे? आपले पंतप्रधान सुद्धा महिलांना अधिकार द्यायला तयार नाहीत. पंतप्रधान देत नसतील तर नगरसेवकांचं काय बोलणार आपण, आमदारांचं काय बोलणार? आणि म्हणून हे आंदोलन आहे, आंबेडकरी चळवळीने मला शिकवलेलं आहे की जमीन हक्कासाठी, समतेसाठी कसं लढावं. म्हणून मी आपल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. आणि या महिलांकडे एकदा कॅमेरा दाखवा. उन्हातानामध्ये देशाच्या संपत्तीतला वाटा मिळावा म्हणून ज्या महिला लढतात त्या खऱ्या महिला आहेत, आदर्श महिला आहेत. त्या माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय पेक्षा श्रेष्ठ महिला आहेत. त्यांच्यासाठी जोरात काय वाजला. मला वाटतं पत्रकार हे भाषण शूट करताना कंटाळतील, परंतु या लोकांना कळलं पाहिजे, या सगळ्या कल्याणच्या लोकांना कळलं पाहिजे, कल्याण शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं शहर आहे. त्या आरमाराचे प्रमुख कोण होते हो?
आम्हीच लोक होते. रमेश दादा इथे आहेत माझ्या बरोबर, राजाराम पाटील आहेत, आम्ही आरमारासाठी लढलो, आमच्या महिला लढल्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे लोक आज आम्हाला जमिनीतून बाहेर काढायला निघालेत. आणि म्हणून त्यांना पण शिवाजी महाराजांची आठवण करून देतो. त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. बनतीची याच्यामध्ये शेती होत होती ना, शेती होत होती, ती शेती नष्ट केली गेली, JCB लावून झाडं तोडली गेली. म्हणून मी शिंदे साहेबांना विनंती करतो की शिवाजी महाराजांचं नाव आपण घेता, शिवाजी महाराजांसारखी दाढी पण तुम्हाला आहे, सत्ता पण आहे, मग शिवाजी महाराजांसारखं वागानं देऊन टाका ना 32 एकर. काय कमी आहे आपल्याला? आणि म्हणून मी आगरी कोळी भंडारी समाजाच्या वतीनं या आंदोलनाला यासाठी पाठिंबा दिला की या ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी धोक्यात आलेल्या आहेत. आणि जेव्हा कोकणामध्ये हा प्रश्न आला, त्या कोकणाच्या प्रश्नात बाबासाहेब आंबेडकर अलिबागला गेले. तुम्हाला ताई सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी नारायण नागू पाटील या आगरी माणसाच्या नेत्याच्या घरी भाकऱ्या खाल्ल्या, बोंबील खाल्ले, जितारी खाल्ली, चिंबोरी खाल्ली. आणि चिंबोरी खाणाऱ्या एका महान माणसाने जे संविधान लिहिलं त्यामध्ये हा हक्क टाकलाय की जमीन कसेल तो मालक, राहील तो मालक. आणि म्हणून हे आंदोलन आहे, ते फक्त बुद्धभूमीचं आंदोलन नाही. आपली झोपडपट्टी जिथे असेल, ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या आगरी कोळ्यांच्या गावठाणांना या नगरविकास खात्याने सांगितलंय, MMRDने सांगितलंय की आम्ही SRA पद्धतीने डेव्हलप करू, आम्ही त्याला क्लस्टर लावूया. दोन्ही योजना जमीन हक्क नाकारणारे आहेत. पहिला मालकी हक्क तयार करा, कारण हे जे डेव्हलप झालं बुद्धभूमी, त्याचा 7/12 बुद्धभूमी फाउंडेशनच्याच नावाने राहायला पाहिजे. ते बदलता कामा नये. या सगळ्या गडबडीत काय होणार आहे? SRA मध्ये काय झालं? आमचा जमीन हक्क बदलला गेला, लोकांना कळलं पण नाही, ते विस्थापित झाले. म्हणजे जमिनीचे मालक असलेले लोक 200 आणि 300 फुटांमध्ये कसं राहणार? आणि म्हणूनच या आंदोलनामध्ये आम्ही मुंबईच्या गावठाणांचा विषय पण मांडतो की मुंबईची 200 गावठाणं आहेत, त्या गावठाणांना SRA लावला गेला, त्याला आम्ही विरोध केला. आणि आम्ही सांगितलं की झोपडपट्ट्या सुद्धा आमच्या भावांच्या आहेत, SC ST मुस्लिम अल्पसंख्याकांच्या, ईस्ट इंडियन ख्रिश्चनांच्या मालकीच्या आहेत, त्याला सुद्धा जमीन मालकी पाहिजे. आम्ही जर श्रीलंकेत जाणारी बोट बनवू शकतो, आम्ही इजिप्तला जाणारा बोट बनवू शकतो, तर आम्हाला काय बिल्डिंग बांधता येत नाही का? आम्ही काय बिल्डर होऊ शकत नाही? आम्हाला अदानी आणि लोडाची गरज नाही. ती धारावीला झोपडपट्टी सांगितलं, 12 कोळीवर आहेत, आम्ही तिथे लोक राहतो, तो अदानीला दिला गेला, कारण ते लोक प्रतिकारामध्ये कमी पडले. आणि म्हणून मी आमच्या बौद्ध भगिनींना विनंती करेन की आंदोलन रस्त्यावर लढलं पाहिजे, पण तुमची भूमिका आली पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे देशाच्या 50% संपत्तीत इथल्या स्त्रीचा अधिकार आहे, 50% अधिकार जमिनीवर आणि घरावर आमचा पण आहे. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे साधं सुद्धा आंदोलन नाही. मी आगरी कोळी समाजाच्या वतीनं मी सांगतो की या देशातली, या भूमीतली ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथली महिला अत्यंत शक्तिमान आहे, ती मजबूत आहे. आणि ती सांगते की ही जी जमीन आहे, ही गाव आहे, ते आमचं आहे. आमच्या कोळीवाड्यांचं रक्षण आमच्या महिलांनी केलेलं आहे, मार्केटचं रक्षण महिलांनी केलेलं आहे. तिच्या हातात कायती आहे, तिच्या हातात कविता आहे. तिला विनयभंग झाला म्हणून पोलिसांकडे जायची गरज नाही. ती सांगते माझ्या नादाला लागला कापून टाकेल. ही काही हिंसा नाही. आपल्या शिलाचं रक्षण करत असताना जर असा संघर्ष घडला तर आपण लढलंच पाहिजे. आणि ही लोकशाही बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धांनी आम्हाला शिकवली. म्हणून या अप्रांत प्रदेशामध्ये वसईची बोलकी बोलतोय, काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे. रेतीवाला पाहिजे म्हणजे काय? पैसे कमवणारा, महिलेला सुखी करणारा नवरा पाहिजे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग याची नोंद पोलिसांनी घ्यावी. आणि आमची विनंती आहे की आमचं जे मागणी आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी आहे, 32 एकर जागेचे मालक आम्ही आहोत, 7/12 होल्डर आम्ही आहोत. आणि या सगळ्या शिकलेल्या लोकांना काय गैरसमज झाला आहे, काही जरा लक्ष द्या इकडे, त्रास होत असेल तर तुमच्याकडे माईक देतो. आम्ही फ्लॅटमध्ये गेलो तर त्यांना असं वाटतं आम्ही काहीतरी विकास केला. पण इथे फ्लॅट ओनर्सना सगळ्यांना माझी विनंती आहे, फ्लॅटच्या खालची जागा आहे ती बिल्डिंगच्या नावावर चेक करा, तपासून बघा. कन्व्हेन्स डीड झालेलं नाही, बिल्डरने ती मालकी सोडलेली नाही. आणि जी बिल्डिंग पडेल तेव्हा तुम्हाला बाहेर हाकलून दिलं जाईल. आणि म्हणून आमची लढाई काय, तुम्ही हा डेव्हलप केला, तुम्ही हे डेव्हलप केलं बुद्धभूमी, त्याच्या खालची जमीन जर तुमच्या नावावर झाली तर मग आमची मालकी राहणारच नाही. आणि म्हणून सगळ्यात जास्त प्रश्न आहे जमीन मालकीचा. आणि जमीन मालकीच्या हक्कांचं हे बुद्धभूमीचं आंदोलन हे ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच मागासवर्गीय OBC SC ST या समाजांना मालकी अधिकार देणारं आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये सन्माननीय भंतेजींनी एक नाव घेतलं, श्रीकांत शिंदेचं आणि एकनाथ शिंदेचं. आता एवढी मोठी सत्ता त्यांच्याकडे, आम्हाला पण बोलताना विचार करावा लागतो. पण ते सांगावं लागतं की बाबासाहेब आंबेडकर कुळ कायदा करताना इंग्लंडच्या ख्रिश्चन लोकांशी नाही भांडले,
अरब राष्ट्रातल्या मुस्लिमांशी नाही भांडले, या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जमीनदार लोकांशी भांडले, कारण जमिनी त्यांच्या होत्या आणि हे जमीनदारीचं खूळ पूर्ण कोकणातून बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केलं होतं आणि सांगितलं होतं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आज हे तत्व घेऊन आपण इथे लढतोय. आता पण याच्यामध्ये ताबा, कब्जा, वहिवाट जर बुद्धभूमीचे असेल तर तशा प्रकारची बोलणी झाली पाहिजे. आणि म्हणून परवा जेव्हा मंत्रालयात बैठक झाली तिथे 2-3 मिनिटं मला बोलायला मिळालं. तिथं कोणी आपलं ऐकत नव्हतं. आणि म्हणून मिटिंग करताना माझी विनंती आहे खास बहिणींना माझ्या, कुठलीही मिटिंग करताना त्याची व्यवस्था नीट असली पाहिजे. आम्ही वरण करतो, तो वरण करताना लसूण पहिला घेतो, कांदा घेतो, मिरची घेतो, व्यवस्थित करतो, नंतर वरणाची तयारी करतो. तसं असं आंदोलन करताना पोलीस बांधवांच्या परवानगीने आम्ही चांगली बैठक व्यवस्था केली पाहिजे, चांगली भाषणं झाली पाहिजेत. कारण आपण लोकशाही शिकवणारे लोक आहोत, आम्ही या देशाला लोकशाही शिकवणारे आहोत. आता अशा प्रकारचं भाषण जमिनीसाठी लढणाऱ्या लोकांनी करावं ही आमची अपेक्षा आहे. आपले जरी विरोधात असले तरी आमचं तेच म्हणणं आहे की या जमिनीमध्ये जो TDR दिला गेलाय तो बेकायदेशीर आहे, ती चोरी आहे, त्याची ईडी चौकशी झाली पाहिजे. आणि ही जमीन आमची असताना हा ब्रिज बनवताना हे तुम्ही सरकारी भूसंपादन केलेलं नाही. 2013च्या कायद्याने भूसंपादन झालेलं नाही. आणि 2013च्या कायद्याने भूसंपादन कसं होतं, त्याच्या अगोदर सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट केला जातो. जर इथे डेव्हलप झाली भूमी तर इथल्या बुद्धभूमीवर त्याचे काय दुष्परिणाम होतील त्याचा अभ्यास केला जातो, त्याचा रिपोर्ट केला जातो. पण 13चा कायदा पूर्ण ठाणे जिल्ह्यात कोणी सांगायला तयार नाही. लोढा पण सांगत नाहीत, शिंदे साहेब पण सांगत नाहीत. आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे, महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण इथे प्रत्यक्ष यावं. तहसीलदारांचा पंचनामा आपल्या पेपरमध्ये आहे, त्या पंचनाम्यानुसार महसूल मंत्र्यांनी येऊन डिक्लेअर करावं की 32 एकरचा प्लॉट हा बुद्धभूमीचा आहे. आणि आपल्याला माहित आहे, मी आता ताईना एक हिशोब सांगणार आहे की आमच्याकडे सिडकोनी जमिनी घेतल्या 3,000 रुपये एकरनी. कितीनी घेतल्या? 3,000 रुपये एकरनी. तुमच्याकडे मोबाईल असेल तर काढा, 40 गुंठ्याला 3,000 रुपये. मग गुंठ्याला किती काढा तुम्ही, 40 गुंठ्याला 3,000 रुपये. मग एका गुंठ्याला किती रुपयांनी घेतल्या, किती रुपयाने घेतल्या सांगा लवकर, कॅमेरा चालू आहे. हा 75 रुपये गुंठ्याने घेतल्या. ताई माझी विनंती आहे, ताई विनंती आहे बसा. मग तुम्ही तिकडे उभा राहा, मला माहिती आहे जाड्या माणसांना बसायला जमत नाही म्हणून तर खुर्ची लागतात. हा तर 75 रुपये गुंठ्याने सिडकोने 1970 साली जमिनी घेतल्या आणि आता त्यांचा विक्रीचा दर आहे 7 कोटी रुपये गुंठा. किती आहे? 7 कोटी रुपये गुंठा. हे 75 रुपये कुठे आणि 7 कोटी कुठे? 7 कोटी रुपये गुंठ्यानी जमिनी विकल्या जातात. त्यातला नफा कोण खाते हो? म्हणजे सुरुवातीला वसंतदादा पाटील होते मुख्यमंत्री, त्यांनी गोळ्या घालून आमच्या जमिनी घेतल्या. दिबा पाटील साहेब ते आंदोलन चालवत होते आणि दिबा पाटलांचं नाव तो विमानतळ लागाव भांडतोय. पण एवढा भाव असून सुद्धा मग आज या 32 एकर जागेची किंमत किती होते सिडकोच्या रेटने ती पण काढा कोणीतरी. म्हणजे 12 एकर गुणिले 7 कोटी रुपये गुंठा, 40 प्रमाणे 12 एकरचे गुंठे किती होतात हा भाव काढा. मी हे का सांगतो, कारण जमिनीचा भाव आपल्याला माहीत नाही आणि म्हणून विमानतळ घेताना भूसंपादन कायदा लावलाच गेला नाही. घरोघरी गेले लोक आणि आमच्या महिलांच्या भगिनींच्या सह्या घेतल्या शेतकऱ्यांच्या, त्या जमिनी द्या. आणि आज विमानतळ अदानीच्या नावावर झालाय आणि त्या विमानतळाला नाव दिबा पाटलांचं मिळावं ही आमची प्रामाणिक इच्छा होती. दिबा पाटील आमचे नेते होते आणि म्हणून एकनाथ शिंदेनेच त्यावेळी ठराव घेतला की त्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या. मी सांगितलं बाळासाहेब ठाकरे असतील हिंदू हृदय सम्राट, पण आगरी कोळ्यांसाठी त्यांनी काय केलं? आगरी कोळ्यांसाठी बाबासाहेबांनी केलं, आगरी कोळ्यांसाठी दिबा पाटलांनी केलं. त्यांची नावं तिथे असली पाहिजे आणि म्हणून दिबा पाटलांच्या नावाचा आम्ही आग्रह धरतोय. आमची पण मागणी पूर्ण होत नाही, आमचे मुख्यमंत्री तिथे नाव देत नाहीत. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे, आंदोलनामध्ये मला बोलायला मिळतंय. काही आपले उपकार आहेत, मी कधी विसरणार नाही. सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही माझ्या घरी जेवायला एकदा मासे भाकऱ्या बिकऱ्या बनवतो मी. कारण कसं आहे, या कल्याणमध्ये आम्हाला बोलायला मिळत नाही, आग्रहांचा आवाज पण दाबला जातोय. जे तुमच्याकडे आहे ते आमच्याकडे आहे. प्रॉपर्टीसाठी 2 भाऊ विभागले गेले, एक भाऊ तिकडे एक भाऊ इकडे. हे आमच्या घरात पण असंच आहे. आमचं ते काही वेगळं दुःख नाहीये आणि म्हणून या दुःखाचा काही निषेध नाही. पण हे जेव्हा भाषण बघतील ते सगळे भाऊ इथेच येतील. कारण आम्ही काही कोणाचं घेत नाही, कोणाचंच घेत नाही, सरकारचं घेत नाही, कोणाचंही जमीन आमची आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये आम्ही आलो, त्याचं कारण आहे की आगरी समाजावर सगळ्यात जास्त अन्याय या ठाणे जिल्ह्यात होतोय.
त्या रायगड जिल्ह्यात होतोय. विमानतळाची जमीन आमची परस्पर नावावर झाली अदानीच्या, आणि आज त्याला नाव पण भेटत नाही आणि पुनर्वसन पण भेटत नाही. कायद्याने जे पुनर्वसन मच्छीमारांचं ते मिळालं नाही, कारण आम्ही लढलो नाही. आणि म्हणून ही लढाई कायद्याची आहे. जोपर्यंत 32 एकरचा सातबारा बुद्धभूमीच्या नावे होत नाही तोपर्यंत बाकीचा विकास चुकीचा आहे. आपल्याला कल्पना आहे की एखादी फ्लॅट आपला असेल तर आपल्याच फ्लॅटला आपण सजवतो ना, का दुसऱ्याच्या फ्लॅटला सजवतो? ही जर जमीन आमची आहे तर जमिनीला सजवण्याचा काय करण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि काही लोकांच्या मनात न्यूनगंड आहे की दादा आपल्याकडे पैसे कुठे आहेत, एवढं काम करायला पैसे कुठे आहेत? तर तो पैशाचा प्रश्न असा आहे की ज्या जागेला नवी मुंबईत 7 कोटी रुपये गुंठा आहे, नवी मुंबईपेक्षा आता कल्याण जास्त डेव्हलप व्हायला लागले, टॉवर इथे मोठे झाले, आणि इथे जर भाव काढला तर 10 कोटी रुपये गुंठा आहे. मग एक प्लॉट विकसित करायला 1 कोटी रुपये खूप झाले. मग 10 कोटीच्या जागेला कोणी पण 1 कोटी रुपये कर्ज येईल, कर्ज आपण घेऊ शकतो. कारण या महाराष्ट्रात आलेले लोढा आणि अदानी हे काही श्रीमंत लोक नव्हते. आमच्या आगळ्या कोळ्यांच्या जमिनीवर ते मोठे झालेले आहेत, आमच्या जमिनीवर श्रीमंत झाले आहेत. मग आज आमच्या तरुणांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धभूमी डेव्हलप करण्या इतका पैसा आपण सुद्धा जमा करू शकतो. म्हणून माझी विनंती आहे आजच्या आंदोलनात की खिशातून 100 रुपये काढा. मगाशी स्पीकरचा आवाज येत नव्हता, आमच्या बहिणी ओरडत होत्या आणि आवाज नाही, त्यांना पाणी नाही. मग मी त्या दादाला सांगितलं, कुठे गेला तो दादा, मला त्या दादाला सांगितलं किती पण पैसे लागू दे, स्पीकर चांगला घेऊन ये. आणि आवाज तर गेला पाहिजे लढणाऱ्यांचा, आणि तो स्पीकर लागला. आणि म्हणून पत्रकारांना माझी विनंती आहे की मी या सगळ्यामध्ये भूमिका बघतोय. आपली भूमिका मांडली गेलेली नाही. आपली भूमिका मांडली गेली तर बुद्धभूमीचे मालक हे बौद्धच आहेत, बौद्धच आहेत. मग मालकांशी कसं बोलायचं? जमीनदार लोकांनी आम्हाला जमीनदारी कोकणात तरी शिकवू नये. जमीनदारांना आम्ही पायाखाली चिरडलेलं आहे आणि सांगितलं इथून चालते का, ही जमीन आमची आहे, कोकण आमचं आहे, हे मातृसत्ता कोकण आहे, हुंडा नाकारणाऱ्यांचं कोकण आहे, महिलांच्या अधिकारांचं कोकण आहे, आई एकविरेचं आहे, प्रजापतीचं आहे, सावित्रीचं आहे, हे आमचे स्त्रियांच्या अधिकारांचं कोकण आहे. आणि म्हणून या कोकणामध्ये आतापर्यंत जी सस्य उलपट झाली, SRA मध्ये आमची घरं तोडली गेली, वस्त्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. मला कल्पना आहे संसार उद्ध्वस्त झाले, JCB लावले गेले, तसाच JCB आता लागला नाही. आणि म्हणून हे आंदोलन केवळ बुद्धभूमीचं नाही, या आंदोलनामध्ये सगळ्या OBC SC ST लढलं पाहिजे. मी आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे, आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री यांना विनंती करतो. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की एखाद्या झाडाचं पान तोडल्यावर जोडता येत नसेल तर तोडू नका. तुम्ही जर ती बुद्धभूमी तोडली तर पुन्हा बांधता येईल का तुम्हाला? तुम्ही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचं आहे. आणि म्हणून आम्हाला जमिनीपासून इथून उद्ध्वस्त करू नका. या भूमीचे मालक OBC SC ST आमची लोकसंख्या 85% आहे. तुमची जमीनदारी, तुमची सावकारी जास्त दिवस टिकत नाही. कारण ज्याला जो जन्माला आलेला त्याला मृत्यू निश्चित आहे. मी आज भाषण करतो पण मला कधीही मृत्यू होऊ शकतो, मी मरणार आहे, मला माहित आहे. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये आमच्या अधिकार आहेत, त्या अधिकारांचं संरक्षण करणं आपल्याला असं वाटतं की अधिकारांचं संरक्षण करणं हे सरकारचं काम आहे. पण आता सरकारच जमिनी लुटायला लागल्यानंतर आम्ही काय करायचं? आणि म्हणून इथे मला वाटतं हा कोणी पाठवलाय, पोलिसांनी पाठवलाय, प्रशासनाने पाठवलाय, हा, तर कोणी यांनी पाठवला असेल त्यांना मी धन्यवाद देतो. आमची इच्छाच अशी आहे की जगाने आम्हाला बघावं. आम्ही कुठलंही वाईट काम करत नाही, आम्ही कुठलाही TDR खात नाही, आम्ही कोणाच्या जमिनी चोरत नाही. आम्ही लोकांना, देशाला जमीन मालकी देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत आणि त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आम्ही जमीनदार नाही, लुटलेले नाही, आम्ही पेशवे नाहीत, आम्ही ब्राह्मण नाही, आम्ही क्षत्रिय नाही, आम्ही अदानी आणि लोढा पण नाही. आम्ही कष्टकरी लोक आहोत. आमच्या वाट्याची जमीन आहे तेवढीच आम्हाला जमीन पाहिजे. आणि म्हणून हे जे आंदोलन पत्रकार बांधवांना विनंती करतो की तुम्ही भूमिका विचारा. रागाने माणूस घोषणा देतो आणि समोरच्याला राग येतो, समोरच्याला वाटतं की आम्हाला शिव्या देत नाही. आम्ही शिव्या देत नाही, आम्ही आमची न्यायाची भूमिका सांगतोय. आणि जे कोणी आंबेडकरी चळवळीतले वक्ते आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण एकदा अलिबागला या. ताईंना पण मी सांगितलं अलिबागला या. ज्या चरी गावात बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं, आम्ही 7 वर्ष संप केला, शेती पिकवली नाही आणि सांगितलं, हे तत्व प्रस्थापित केलं, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील, भंडारी समाजाचे नेते CK बोले आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र लढले म्हणून कुळ कायदा झाला. आज ठाणे जिल्ह्याला वाचवायचं असेल, आमच्या वस्त्या वाचवायच्या असतील आणि घरे वाचवायची असतील तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा समजून घ्यावा लागेल, त्यावरच बोलावं लागेल.
समोरच्या भावाला किंवा शत्रूला राग येईल असं बोलायचं नाही. आणि म्हणून इथल्या नेत्यांना माझी विनंती आहे की ठीक आहे, मी पण 2 वेळा लोकसभा लढलो, जिंकलो नाही, कारण पैसा कमी पडतो. मग जिंकणाऱ्या लोकांकडून पैसा येतो कुठे? मी आता ते गणित सांगतो. 12,000 कोटींची जमीन आहे. ह्या जमिनीमध्ये 7-12 फिरल्यावर डेव्हलपमेंट झाल्यानंतर संबंधित सरकारकडे पैसा किती येईल? आपल्याला काय 50-50 दिले तरी आपले लोक सुखी राहतात, म्हणजे शांत होतात, ते ठीक आहे असं होतं. मग एवढी मोठी जी जमीन आहे ती खाल्ल्यानंतर यांच्याकडे पैसा येतो आणि तो पैसा निवडणुकीत वापरला जातो. आणि म्हणून आपलं असं म्हणणं नाही त्यांनी पैसे खाल्ले त्यांना खाऊ द्या, पण आमच्या वाट्याचे पैसे आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि म्हणून गुलामी रोखायची असेल, जे लोक विकले जातात निवडणुकीत ते रोखायचे असेल तर जमिनी वाचवल्या पाहिजे, तुमच्याकडे पण जमिनी असल्या पाहिजे. आणि म्हणून आमच्या रायगड जिल्ह्यात आता जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार चालू आहेत. भाऊ सांगतात बहिणीला, तुला काय करायची जमीन, हक्क सोडपत्र दे. आणि बहीण काय म्हणते, भावानी खाऊ दे. आणि ती हक्क सोडपत्र देते आणि हक्क सोडपत्र द्यायचं आणि लाडक्या बहिणीला 3,000 द्यायचे. 30,000 कोटीची जमीन खाल्ली ती भावानी आणि 3,000 यांना द्यायची. आणि म्हणून लाडक्या बहिणीने पण लक्षात घ्या, भावाला सांगायचं 12,000 कोटीची जमीन आहे, तुझे लाडके बहिणीचे पैसे नको, हे 12,000 कोटीच्या जमिनीचा 7-12 आमच्या नावावर कर, आम्हाला नको तुझी जमीन. ज्या दिवशी आपल्या महिला शहाण्या होतील त्या आपले 3,000 2,000 घेणार नाही. भावाला पण सांगतील बापाच्या जमिनीवर मला अर्धा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय, बापाच्या जमिनीवर. आणि नवऱ्याच्या जमिनीवर सुद्धा अर्धा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. हिंदू कोड बिल काय? आणि म्हणून हे कायदे न सांगितल्यामुळे आज आमच्या महिलांना गुलाम केलं जातं. हे बुद्धभूमीच्या आंदोलनामध्ये महिलांनी कायम राहावं आणि इतिहास लिहावा. काय की ठाणे जिल्ह्याच्या बुद्धभूमीसाठी आम्ही अहिंसात्मक आंदोलन केलं, आम्ही कोणाला मारलं नाही. आज तिकडे मुंबईमध्ये ते जैन समाजाचा वाद झालाय, पांढऱ्या पट्ट्या मारल्यात रोडवर साधूंना. आमचं म्हणजे अहिंसा परम धर्म बरोबर आहे. मग आमच्या रमेश पाटलासोबत आदिवासीला का लढा मारतोय? रमेश पाटलाला 50-50 पोरं घेऊन का मारतोय? हा कुठला दहशतवाद आहे? ही कुठली हिंसा आहे? ही कुठली अहिंसा? हा पण प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला नकळतपणे आपले सातबारे नष्ट केले जातात. सातबाऱ्यावरून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणं ही पण हिंसाच आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की बुद्धभूमीची जमीन जर गेली तर आपण काय हरणार आहोत? संविधान हरणार आहोत, बाबासाहेब आंबेडकरांचा जमिनींचा अधिकार हरणार आहोत. आणि म्हणून जिथे जिथे ठाणे जिल्ह्यात अशी प्रकरणं असतील त्या ठिकाणी आपल्या लोकांनी आंदोलनं केली पाहिजे. आणि आंदोलन अत्यंत संविधानिक आहेत, त्यामध्ये चुकीचं काय नाही. माझ्याकडे रोज कॉल असतात की लोडांनी या ठिकाणी जमिनी खाल्ल्या, दादा या वरून यावं लागतं. ती जबाबदारी आमच्या महिलांनी आणि आज भंतेंनी घेतलेली आहे. भंते हे साधू आहेत, त्यांना खरं म्हणजे यातला कुठला मोह नसतो, तरी सुद्धा ते आंदोलन करतात. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे आंदोलन जमीन हक्काचं आंदोलन आहे.